छत्रपती संभाजीराजे यांच्या जीवनावर आधारित पहिली मालिका 5 वर्षापूर्वी आली होती. स्वराज्य रक्षक संभाजी असं नाव होतं आणि मात्र 5 वर्षांनंतर आज या मालिकेसंदर्भात अनेक प्रश्न विचारले जात आहेत, अनेक खरं तर सवाल विचारले जात आहेत. ट्रोल मोठ्या प्रमाणात खरं तर या संदर्भात अनेक गोष्टी होताना बघायला मिळतात. आपल्यासोबत स्वतः या ठिकाणी खासदार आणि अभिनेते डॉक्टर अमोल कोल्हे आहेत. सर, खरं तर पहिली मालिका संभाजीराजे यांच्या जीवनावर आधारित आपण केली होती आणि संपूर्ण प्रेक्षकांसमोर संभाजीराजे काय होते आणि काय नेमकं त्यांनी सहन केलं या सगळ्या गोष्टी अगदी उत्तम प्रकारे सादर केलेलं बघायला मिळालं. पण आज 5 वर्षांनंतर मालिकेसंदर्भात प्रश्न विचारले जात आहेत, ट्रोलिंग मोठ्या प्रमाणात होताना बघायला मिळत आहेत. अगदी तुम्ही देखील आरोप केलेत की दबाव जो आहे तो शेवटच्या सीनपर्यंत मोठ्या प्रमाणात होता. काय नेमकं कारण आहे? नाही, मुळात आताचे जो ट्रोलिंगचा एक प्रकार होतोय हा एक विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित करण्याचा एक दुर्दैवी आणि हास्यास्पद असा एक प्रयत्न काही ठराविक विचारसरणीच्या ट्रोलर्सकडून केला जातोय. मुळात 5 वर्षांनंतर या मालिकेसंदर्भात 2 पूर्ण भिन्न माध्यम आहेत. म्हणजे मालिका हे पूर्ण वेगळं माध्यम आहे, चित्रपट हे पूर्ण वेगळं माध्यम आहे. जे तुम्ही मालिकेत जेवढं डिटेल दाखवू शकता तेवढं चित्रपटात दाखवू शकत नाही. चित्रपटात जेवढं भव्य दाखवू शकता तेवढं मालिकेत दाखवू शकत नाही. चित्रपटात जेवढा हिंसाचार दाखवता येतो तेवढं दूरचित्रवाणीमुळे तेवढं दाखवता येत नाही. असं असताना सुद्धा या पद्धतीनं ट्रोल करणं याला नक्कीच कुठेतरी काहीतरी राजकीय हेतू असल्याशिवाय अशा पद्धतीचं ठराविक ट्रोल हे केलं जात नाही. आणि त्यामुळे याचं वेळीच खंडन करणं गरजेचं होतं, म्हणून आजचा हा व्हिडिओ केला आहे. व्हिडिओमध्ये जो दबाव हा शब्द वापरला आहे, कारण हा शब्द ट्रोलर्सकडून वापरला गेला आहे की कुठल्या तरी दबावापोटी मालिकेचा शेवट गुंडाळण्यात आला आणि मग त्यामुळे कदाचित पवारसाहेबांनी सांगितलं म्हणून केलं किंवा वोट बँकचं राजकारण केलं. हे निखालच खोटं आहे आणि हे हास्यास्पद आहे. आणि त्याचाच बुरखा या व्हिडिओ जर तुम्ही बारकाईनं पाहिला यूट्यूबवरचा तर त्याच्यात याचा संपूर्ण बुरखा फाडलेला आहे. पण कुठेतरी मालिका, एक ऐतिहासिक मालिका, एक प्रशस्त पद्धतीनं मोठ्या प्रमाणात खरं तर लोकांसमोर सादरीकरण करताना जसं तुम्ही म्हणालात की मालिकेसंदर्भात काही नियमावली असते जी फॉलो करावी लागते. मात्र आत्ता 5 वर्षांनंतर अशा पद्धतीनं ट्रोल करणाऱ्यांबद्दल काय सांगाल? कारण एकीकडे छावा सिनेमा आहे, त्याच्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात संभाजीराजे यांचं एकूणच युद्ध, त्यांचं पराक्रम आणि अगदी शेवटही प्रखरपणे दाखवण्यात आलेलं आहे. आणि आत्ता ट्रोल करणाऱ्यांना नेमकं असं काय सुचलं असेल की तुम्हाला ट्रोल करतायत? तर या ट्रोल करणाऱ्यांनी स्वतःच्या सत्सद विवेक बुद्धीला स्मरून फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्यावं की छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास यापूर्वी येण्यासाठी आत्ता जे कोणी ट्रोल करायला सरसावतात यांनी काय योगदान दिलं? मग छत्रपती संभाजी महाराज, तुम्हाला मान्य नाही ना मालिकेचा इतिहास? तुम्ही का नाही मालिका काढली याच्या आधी? किंवा कोणीच का नाही मालिका काढली याच्या आधी? दूरचित्रवाणी मालिका म्हणजे मला आठवतं 2008 साली नितीन चंद्रकांत देसाई यांनी राजा छत्रपती मालिका काढली. त्या मालिकेनंतर तब्बल 9 वर्षाचा कालखंड का गेला? का 9 वर्ष आमच्या संपूर्ण टीमला संघर्ष करावा लागला हा इतिहास सांगण्याची संधी मिळण्यासाठी? तेव्हा तुम्ही सगळेजण कुठे होतात जे आत्ता तुम्ही सरसावताय? मग या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर द्या की छावा सिनेमा बॉलिवूड अस्तित्वात येऊन अनेक वर्ष झालेली आहेत. मग छत्रपती संभाजी महाराजांवर आत्ताच का सिनेमा आला? आत्ता जे ठराविक विचारसरणीचे लोक जे ट्रोल करायला सरसावत आहेत यांना जर छत्रपती संभाजी महाराजांविषयी एवढा कळवळा असेल तर 2014ला भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं केंद्रात. 2014ला महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचं सरकार होतं. नेमकं काय केलं त्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांना न्याय मिळवून देण्यासाठी? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आधी द्यावी लागतील. आणि मग ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तराकडे जेव्हा आपण बघतो आणि ती नकारार्थी असतात तेव्हा आत्ताच नेमकं एक निमित्त साधून ज्या मालिकेनं छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास पोचवण्याचं एक छोटंसं का होईना पण काम केलं, त्या विश्वासार्हतेवर जेव्हा प्रश्न उपस्थित केला जातो तेव्हा या ट्रोल करणाऱ्यांचा राजकीय हेतू स्पष्टपणे समोर येतो. जसं आपण म्हणालात की 2014ला जे आहे ते सरकार बदललं, त्यानंतर भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज यांचा विजय असो, अशा अनेक घोषणा आपण आत्तापर्यंत ऐकल्या. पण मग इतक्या वर्षामध्ये या गोष्टी साध्य का नाही झाल्यात? खरं तर हा प्रश्न आजही अनुत्तरित असला तरी ट्रोलर्स मात्र मोठ्या प्रमाणात जे आहेत ते याची उत्तरं वेगवेगळ्या पद्धतीनं देताना बघायला मिळतात. तर एकूण काय सांगाल? कारण तुम्ही एका राजकीय पक्षाचे खासदार आहात, तर तुम्हाला वाटतं की कुठेतरी जातीय राजकारण जे आहे ते या दरम्यान येतं किंवा जातीवाद आणि राजकारण या दरम्यान येतं? मला वाटतं असा जो प्रयत्न होता हा दुर्दैवी होतो. म्हणजे मला काही ट्रोलर्स विचारतात की तुम्ही अनाजी पंथच का जास्त दाखवले? मला त्यांना साधा प्रश्न विचारावा लागतो, मग कवी कलेश कोण होते हो? जर अनाजी पंत ब्राह्मण समाजाचे होते तर कवी कलेश सुद्धा ब्राह्मण समाजाचे होते.
ज्या कवी कलशांविषयी कायम कब्जा कलुशी असं म्हटलं गेलं होतं. मग कब्जा कलुशी जे म्हटलं गेलं होतं त्या कविराजांनी छत्रपती संभाजी महाराजांसोबत बलिदान दिलं. त्या कवी कलशांची प्रतिमा स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत पहिल्यांदा उजळपणानं समोर आणलेली आहे. मग याच्याकडे का तुम्ही सोयीनं दुर्लक्ष करता? हे साधे प्रश्न आहेत. बरं, अनाजी दत्तोंनी चुका केल्या नाहीत का? मग तुमचं सगळं लक्ष तिकडे का? मग प्रश्न विचारला जातो की औरंगजेबाला जास्त नाही दाखवलं, अनाजी दत्तोंना जास्त दाखवलं. मुळात औरंगजेब आणि संभाजी महाराज हे भेटले 2च वेळा. एकदा आग्र्याच्या प्रसंगाच्या वेळी, नंतर बलिदानाच्या प्रसंगाच्या वेळी. पुन्हा मी म्हणतो, कुठल्या माध्यमात आपण काम करतोय, हे माध्यम जर आपण बघितलं तर यामध्ये तुमचा हिरो आणि तुमचा विलन हा जो समोरासमोर येणं गरजेचं आहे. त्यामुळे औरंगजेब आणि छत्रपती संभाजी महाराज हे समोरासमोर आले ते 2दाच आलेत. आणि टेलिव्हिजनचं जर तुम्ही एक आयाम किंवा त्याचं एक ग्रामर लक्षात घेतलं तर तुमचं पॉझिटिव्ह कॅरेक्टर आणि तुमचं निगेटिव्ह कॅरेक्टर हे समोर असलं पाहिजे. हे समोर असलं तर टेलिव्हिजनच्या त्या ग्रामरमध्ये ही गणितं बसतात. आणि टेलिव्हिजनच्या ग्रामरमध्ये मग संभाजी महाराजांचा आणि अनाजी दत्तोंचा क्लॅश हा संभाजी महाराजांनी राज्यकारभारात लक्ष घालायला लागल्यापासून झालेलाच आहे ना. त्यात नसलेलं काही दाखवलं का? मग याच्यावर कोणाचंच उत्तर नाही आहे. आणि म्हणून हे अत्यंत दुर्दैवी पद्धतीनं जातीय अभिनिवेशातून हा अँगल पाहिला जातो. मग मोरोपंत पिंगळेंना बरोबर दाखवलं ना. मग दुसरं एक उदाहरण मी विचारतो. एका सिनेमामध्ये हंबीरराव मोहिते अनाजी दत्तोंच्या छातीत लाथ मारतात असा प्रसंग चित्रित झालाय, बरोबर? त्याच्यावर का नाही यांना आक्षेप घ्यावा असं वाटत? स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेमध्ये कुठेही अनाजी दत्तोंच्या डिग्निटीला धक्का लागलेला नाहीये. ही गोष्ट मान्य करावी लागते. कारण अनाजी दत्तो, पुन्हा एक मी प्रामाणिकपणे सांगतो, तुम्ही मेकर म्हणून इतक्या प्रामाणिकपणे करावं लागतं की अनाजी दत्तो संभाजी महाराजांच्या विरोधात होते म्हणून अनाजी दत्तोंचं स्वराज्यात योगदान 0 दाखवलं का? तर नाही. अनाजी दत्तोंचं स्वराज्याच्या कामात मोठं योगदान आहे. म्हणजे त्यांनी जी साऱ्याची पद्धती आहे, त्यांनी जी जमिनीची मोजणी केलेली आहे, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि हे सुद्धा स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत आहे. आता होतं कसं, एखादा राजकीय पक्ष तयार होत असतो, तो पक्ष तयार होत असताना सगळे कार्यकर्ते काम करतात, तो पक्ष सत्तेत येतो आणि त्यानंतर त्या पक्षाचा जो महत्त्वाचा प्रमुख नेता असतो तो काळाच्या पटलावरून नाहीसा होतो आणि त्याचा वारस तिथे येतो. मग आजूबाजूच्या सगळ्यांचं कारभाऱ्यांचं त्या वारसाशी पटतंच का हो? नाही पटत. मतभेद असू शकतात. मग हे मतभेद स्वराज्यात होते असं म्हटलं चुकतंय कुठे? त्याला जातीय अभिनिवेशातून बघण्याची काय गरज आहे? आणि म्हणून हे दुर्दैवी आहे की जर अनाजीपंत चुकीचे दाखवले तर कवी कलेश चांगले दाखवले, हे का मग तुम्ही जातीय अभिनिवेशातून बघत नाही? मोरोपंत पिंगळेंचं जी डिग्निटी आहे ती मेंटेन केली, हे का बघत नाही? निळकंठ पेशव्यांना जे पद दिलं त्यानंतरचा त्यांचा जो मानसन्मान आहे हा का पाहिला जात नाही? त्यामुळे हे सोयीनं एक नॅरेटिव्ह पसरवण्यासाठी केलेला दुर्दैवी प्रयत्न आहे. पण हेच ट्रोलर्स अनेकदा प्रश्न विचारतात की या मालिकेमध्ये हे का नाही दाखवलं, ते का नाही दाखवलं, असं जेव्हा दाखवणारे असे जेव्हा प्रश्न येतात तेव्हा निश्चित तुमच्या मनामध्ये हाही प्रश्न येत असेल की मी गड किल्ल्यांचं काय? कारण शेवटी ते महाराजांच्या संदर्भातले आहेत. त्या संदर्भात कोणी आवाज उठवताना मात्र अजूनही दिसत नाहीये. उलट एक अत्यंत दुर्दैवी निर्णय 2014 ते 2019च्या सरकारच्या काळात झाला होता की गडकिल्ल्यांच्यावर रिसॉर्ट्स उघडण्याचा एक अत्यंत दुर्दैवी निर्णय त्यावेळी त्याचा सर्व स्तरातून निषेध करण्यात आला आणि तो निर्णय मागे सुद्धा घेण्यात आला. गडकोटांच्या बाबतीतच राहू द्या, पण छत्रपती संभाजी महाराजांविषयी आत्ता जे कळवळ्याने बोलतात त्यांना एक वस्तुस्थिती सांगू इच्छितो की छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाला पहिला निधी हा महाविकास आघाडी सरकारच्या काळात माननीय अजितदादा पवार उपमुख्यमंत्री असताना शिरूर हवेलीचे माजी आमदार अशोक बापू पवार आणि खासदार म्हणून मी आमच्या पाठपुराव्यानं आम्ही त्याचा पाठपुरावा केला आणि महाराष्ट्र सरकारनं महाविकास आघाडी सरकारच्या काळात पहिल्यांदा निधी दिला, इतक्या मोठ्या प्रमाणावरचा. या आधीचा निधी मला वाटतं बहुतेक वसंतराव नाईक साहेब असताना मुख्यमंत्री असताना तो त्यावेळी दिला गेलेला होता आणि त्यानंतर तो आत्ता आला. तो 14 ते 19च्या सरकारमध्ये नाही आला. मग तो का नाही आला याची उत्तरं द्यायला हवीत. आजही आता राजकीयच प्रश्न बोलायचे झाले तर शिवशंभू कॉरिडॉर मी सातत्यानं मागणी करतोय, अजूनही मान्यता मिळत नाही. का मिळत नाही? कुठल्या अभिनिवेशाच्या गप्पा मारतायत हे ट्रोलर्स? आणि त्यामुळे आपल्याकडे सोपं असतं, काही ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करणं गरजेचं असतं. कसं असतं, ज्याला फळकूट पण धरता येत नाही
तो विराट कोहली कसा चुकीचा फटका मारतोय हे तज्ज्ञ असल्यासारखा सांगतो. आणि त्या पद्धतीनं मालिकेत हे दाखवायला पाहिजे आणि ते दाखवायला नको हे सांगायला फार काही योगदान किंवा फार जास्त बुद्धिमत्ता असण्याची आवश्यकता भासत नाही. बरोबर. पण इतिहास जो सध्या दाखवला जातो या संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित करताना म्हणजे तुम्हाला असं वाटतं की त्यावेळेस म्हणजे ज्या पद्धतीनं अनेक कॅरेक्टर्स जे आपण दाखवलेले आहेत त्या संदर्भात देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. आता जसं आपण बघतोय की गणोजी शिर्के यांच्या संदर्भातले त्यांचे कुटुंबीय यांनी प्रश्न उपस्थित केले आणि त्यानंतर छावाच्या दिग्दर्शकांना त्यांची माफी देखील मागावी लागली. याच्यामध्ये कितपत तथ्य वाटतं कारण तुम्ही त्या मालिकेतून आणि त्या पूर्ण कथानकातून गेलेला आहात. हे मुळात या संपूर्ण इतिहासाकडे त्यावेळच्या वेळेनुसार, परिस्थितीनुसार, राजकीय परिस्थितीनुसार, सामाजिक परिस्थितीनुसार पाहावं लागतं. हे जास्त गरजेचं असतं. अनेकदा तुमच्याकडे काही पुरावे असतात, काही तुम्ही तर्काने काही अर्थ लावलेले असतात. पण म्हणून एखाद्यानं इतिहासात चूक केली म्हणजे ते आजही चुकीचेच आहेत असं होतं का? तर असं अजिबात होत नाही. मी कायम एक साधं सोपं उदाहरण देतो. वर्षानुवर्ष एक विचारधारा, एका पक्षाची विचारधारा बाळगणाऱ्या एखाद्या नेत्याच्या मागे चौकशी यंत्रणांचा ससेमिरा लागतो. CBI, ED असं सगळं लागतं आणि सडनली तो नेता अनेक वर्षांची जी एक परंपरा आहे ती सोडून सत्ताधारी पक्षात प्रवेश करतो. आता जो पक्ष सोडला त्यांच्यासाठी ते गद्दार ठरतील, पण ज्या पक्षात आले त्यांच्यासाठी ते काय असतील? त्यांच्यासाठी ते ॲसेट असतील. ते म्हणतील त्या नेत्याच्या संस्था असतील, त्या नेत्याच्या संस्थांमध्ये काम करणारे लोक असतील, त्यांचा विचार करून त्या नेत्याने योग्य तो निर्णय घेतला. मग चूक की बरोबर हे ठरवणारं कोण? 25 वर्षांनंतर जेव्हा ही घटना लिहिली जाईल की अमुक एका नेत्यानं तपास यंत्रणांच्या ससेमिऱ्याला कंटाळून सत्ताधारी पक्षात प्रवेश केला, तर 25 वर्षांनंतर ज्याची सत्ता असेल, ज्याच्या पर्स्पेक्टिव्हने तुम्ही पाहणार आहात ते नॅरेटिव्ह होणार आहे. मग इतिहासाकडे तुम्ही असं का नाही बघत? जेव्हा औरंगजेब येतो तेव्हा आपण त्याला औरंग्या म्हणणं हे आपली चीड आहे, पण तो काबूल ते बंगालचा शहंशाह आहे. एवढ्या मोठ्या साम्राज्यासमोर टिकावं लागणार नाही म्हणून काही जणांनी दल बदललं. हे स्वाभाविक होतं ना. हे तेव्हा घडलंय. हे सर्व्हायव्हलसाठी घडलंय. अफजल खानाच्या मोहिमेच्या वेळी अनेक वतनदारांनी अफजल खानाचं फरमान बघितल्यानंतर म्हणजे आपल्याला कान्होजी जेधे श्रेष्ठ का वाटतात तर त्यांनी वतनावर पाणी सोडलं म्हणून. पण त्याच वेळी अनेकांनी ही भूमिका बदलली. पण दुसरं पुन्हा उदाहरण की या अफजल खानाच्या सैन्यामध्ये मंबाजी भोसले होते, जे छत्रपती शिवाजी महाराजांचे चुलत चुलते होते. बाजी घोरपडे होते, ज्या बाजी घोरपडेंनी शहाजीराजांनाही पकडून दिलं, ज्या बाजी घोरपडेला मुधोळला जाऊन त्याच्या वाड्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी यमसदनाला पाठवलं. म्हणून मग घोरपडे चुकीचे ठरतात का? तर मग छत्रपती संभाजी महाराजांना वाचवण्यासाठी स्वराज्याचे तेव्हाचे सरसेनापती म्हाळोजीबाबा घोरपडेंनी बलिदान दिलं हो. आणि नंतर शत्रूला जे घोड्यांना पाण्यात दिसतात का म्हणणारे संताजी घोरपडे घोरपडेच होते ना. मग आपण इतक्या निरक्षीर विवेक बुद्धीने इतिहासाकडे कधी पाहणार आहोत? आपण हे नाही पाहत. दुर्दैवानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाकडे जेव्हा आपण जातीय अभिनिवेशाने जेव्हा पाहतो ना तेव्हा सर्वोच्च उदाहरण सोशल इंजिनिअरिंगचं छत्रपती शिवाजी महाराजांचं अष्टप्रधान मंडळ आहे. 18 पगड जातीच्या माणसांना एकत्र करून त्यांना एका विधायक कार्यासाठी प्रेरित करणं ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे. आणि त्याच इतिहासाकडं जर आता आम्ही फक्त जातीच्या चष्म्यातून बघायला लागलो तर आम्ही खरोखर तो आदर करतोय का? त्यामुळं अमुक एकाची भूमिका चुकली ही त्या वेळेनुसार चुकलेली असू शकते, पण म्हणून तो माणूसच चुकलाय का? असं होत नाही. म्हणजे मग त्यांच्या वंशजांनाही तसं वाटण्याची आवश्यकता नाही. म्हणजे मी कायम असं म्हणतो त्याचा वृथा अभिमान किंवा न्यूनगंड या दोन्ही गोष्टी असण्याची आवश्यकता नसते. कारण त्यावेळेचा निर्णय त्या परिस्थितीनुसार घेतलेला असतो. ती राजकीय परिस्थिती असते, सामाजिक परिस्थिती असते, ती वैयक्तिक कारणं असतात. आणि इतक्या निरीक्षर विवेकबुद्धीने जर त्याकडे पाहिलं तर त्याकडे आपण इतिहास म्हणूनच पाहिलं पाहिजे, इतर कुठल्या अभिनिवेशातून नाही. पण म्हणजे जसं आपण म्हणालात की एखादी भूमिका चुकली याचा अर्थ पूर्ण ते व्यक्तिमत्व चुकतं किंवा पूर्ण ती साखळीच चुकते अशातला भाग होत नाही. पण दुसरीकडे जर आपण बघितलं तर ऐतिहासिक दस्तावेज देखील अनेक ठिकाणी चुकीचे बघायला मिळतात. त्याच्यामुळे विकिपीडियासारखे अनेक ठिकाणी जे आहेत ते चुकीचे संदर्भ आलेले आहेत. मग तेव्हा दोषी कोण आहे? नाही, 100% याचं पुन्हा पुन्हा पडताळणी ही होत राहिलीच पाहिजे. कारण कसं असतं, डॉक्टर जयसिंगराव पवार कायम सांगतात मूळ इतिहास एका बिंदूसारखा असतो, तो काय आहे कोणालाच ठाऊक नाही. आणि मग समकालीन पुरावे जे कायम अस्सल मानले जातात, मग त्या नोंदी असतील, ते ताम्रपट असतील, ते शिलालेख असतील, ती काही पत्र असतील किंवा इतर इतिहासकारांनी लिहिलेलं असेल. आता थोडक्यात त्या प्रत्येकाचा माइंडसेटसुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे एखाद्या मुस्लिम किंवा मुघल इतिहासकाराने लिहिलेला इतिहास हा 100%
खराच लिहिला असेल का, निरक्षर विवेकबुद्धीने लिहिला असेल का, नाही सांगता येत तुम्हाला. अनेकदा तुम्हाला तिथे तर्क लावावा लागतो आणि हा जेव्हा तर्क लावायचा असतो, हा तर्क लावत असताना त्या तर्कातून मिळणारी प्रेरणा ही समाजाच्या हिताची असली पाहिजे, हे कायम लक्षात ठेवावं लागतं. म्हणजे आता काही त्या मार्टिनच्या डायरीचा उल्लेख होतो. पण मार्टिनची डायरी जरी समकालीन पुरावा असला तरीसुद्धा मार्टिनविषयी तुम्हाला 100% खात्री आहे का? हा प्रश्न तयार होतो. काफी खानाविषयी तुम्हाला 100% खात्री आहे का? हा पुन्हा पुरावा तयार होतो. जेधे शकावलीमध्ये जे काही वर्णन आहे, यामध्ये स्वामीनिष्ठेचं त्याला अंश नाही का? हे सगळं तपासावं लागतं. आणि हे तपासल्यानंतर मला असं वाटतं की ज्याला आपण म्हणतो निरक्षर विवेक बुद्धीनं तो इतिहास मांडावा लागतो. आणि तो इतिहास मांडत असताना विशेषतः करमणुकीच्या माध्यमातून मांडत असताना ते नाटक असेल, कादंबरी असेल, तो चित्रपट असेल, ती मालिका असेल, त्यातून तुम्ही काय उज्ज्वल प्रेरणा देऊ शकता, याचं एक नैतिक भान असणं फार जास्त गरजेचं असतं. हा इतिहास पूर्णपणे जपण्यासाठी आपण अपयशी ठरलं असं वाटतंय तुम्हाला? कारण 400 वर्ष लागतायत या सगळ्या गोष्टी पुन्हा पुन्हा व्यवस्थित करण्यासाठी आणि सत्य परिस्थिती लोकांसमोर मांडण्यासाठी 400 वर्ष. नाही, 100% पुन्हा दोन गोष्टी अशा आहेत ना की त्याची पाळंमुळं पुन्हा आपल्या इतिहासात आहेत. आपल्याला दोष देणं फार सोपं आहे कोणालाही, पण महत्त्वाचं म्हणजे आपला इतिहास हा संघर्षाचा इतिहास आहे. आपला इतिहास हा जर विलासी इतिहास असता तर त्याचं डॉक्युमेंटेशन वेळच्या वेळी होत राहिलं असतं. जेव्हा सततचा संघर्ष आणि विशेषतः तुम्ही बघा छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर औरंगजेबाचं जे आक्रमण झालं त्यानंतरचा सलग हा जवळपास 27 वर्षांचा संघर्षाचा इतिहास आहे. याच्यात डॉक्युमेंटेशन कधी होणार आहे? वेळ कधी मिळणार आहे? गडकिल्ल्यांचं आपण म्हणतो, त्या गडकिल्ल्यांची हानी होण्याचं महत्त्वाचं कारण आहे की आपले मॅक्सिमम हे वॉर फोर्ट्स आहेत. आपले राजस्थानसारखे रेसिडेन्शियल फोर्ट्स नाही आहेत आणि सहज आपण मुघलांशी तह नाही केलेले. मराठा साम्राज्य हे कायम लढलेलं आहे आणि त्या लढायांमध्ये जी हानी पोचलेली आहे, किल्ल्यांना हानी पोचली, तोफगोळ्यांनी हानी पोचली, ही सुद्धा वस्तुस्थिती नाकारून चालत नाही. हां, पण हे मात्र नक्की खरं की हो, हा इतिहास पुढे येण्यासाठी अनेक वर्ष हा इतिहास दडवण्यात आला होता. आणि मी जसं म्हणतो की स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचं अनेकांना अप्रूप का वाटतं, तर ही महाराजांवरची पहिली मालिका आहे. छत्रपती संभाजी महाराजांवरची पहिली मालिका ही 2017 यावी. छत्रपती संभाजी महाराजांवरचा पहिला बॉलिवूडचा सिनेमा 2025 यावा. मग हे सातत्यानं मांडलं पाहिजे. हे मांडत असताना मला असं वाटतं की प्रत्येकाच्या पर्स्पेक्टिव्हचा आदर करायला हवा. म्हणजे तुम्हाला तुमच्या पद्धतीने मांडायचं ना, तुम्ही त्या पद्धतीने मांडा. इतरांना इतरांच्या पद्धतीने मांडू द्या. पण त्यांनी मांडलेलंही तुम्ही त्यातलं चांगलं आहे ते स्वीकारा. इतरांनी मांडलेलं तेही त्यातलं चांगलं आहे ते स्वीकारा. यातून आपल्याला आणखी म्हणजे जाज्वल्य पद्धतीनं आपला इतिहास मांडता येईल. अमोलजी, एक शेवटचे 2 प्रश्न थोडेसे राजकीय आहेत. जसं तुम्ही मगाशी उल्लेख केला की काही यंत्रणांचा ससेमिरा मागे लागल्यानंतर काही लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात, दुसऱ्या पक्षांमध्ये जातात आणि त्या ठिकाणी ते ॲसेट म्हणून राहू शकतात किंवा तशी ती आपण त्यांना तसं स्वीकारू शकतो. हां, निश्चित. पण 25 वर्षानंतरचा एक उल्लेख केलेला आहे. आजही गेल्या 2.5 वर्षापासून तीच परिस्थिती महाराष्ट्राच्या राजकारणात अगदी ताजी बघायला मिळते. मग त्याच्यामध्ये 2 राजकीय पक्षांचे खरं तर अनेक महत्त्वाचे नेते खरं तर दुसरीकडे गेलेले बघायला मिळतात. या गोष्टीकडे तुम्ही कसं बघता? ही राजकीय स्थित्यंतर आहेत. या सगळ्या गोष्टी जेव्हा होत राहतात तेव्हा तुम्ही त्रयस्थपणे बघता आणि इतिहासाचा अभ्यासक म्हणून तुम्हाला असं कायम वाटतं की या गोष्टी होत राहिलेल्या आहेत. पण आजही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं तर आपला ऊर अभिमानानं भरून येतो. याचं फार महत्त्वाचं कारण कदाचित आपण विसरतोय आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला असणारं नैतिक अधिष्ठान. हे नैतिक अधिष्ठान जिथे शिल्लक आहे ना, या नैतिक अधिष्ठान हे काळाच्या कसोट्यांच्या पलीकडे जाऊन टिकतं. हा या मातीचा इतिहास आहे, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे. त्यामुळे ही स्थित्यंतर, सत्ता येते जाते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे, जी शिवाजी महाराजांनी दाखवली की सत्ता हे साध्य नाही आहे, सत्ता हे केवळ साधन आहे. दुर्दैवानं आजच्या राजकारणामध्ये सत्ता हेच साध्य मानलं जातं. पण खरं तर मी काय असं म्हणतो की निवडणूक हे माध्यम आहे, सत्ता हे केवळ साधन आहे. आणि साध्य जे आहे ना, ते जे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं ते रयतेचं राज्य, ते लोककल्याणकारी राज्य, हे साध्य असलं पाहिजे. या साध्याच्या दृष्टीनं प्रवास होणं हे जास्त गरजेचं वाटतं. तुम्हाला वाटतं म्हणजे हे दोनही राजकीय पक्षाचे जे नेते जे एक ॲसेट म्हणून एका पर्टिक्युलर पार्टीकडे गेलेले आहेत, तुम्हाला वाटतं त्यातून काही साध्य होईल?
सध्या तरी मी तुम्हाला जसं म्हणालो तशा पद्धतीने सत्ता हे साध्य आहे, त्यामुळे त्यांना असं वाटत असेल त्यांना साध्य मिळालंय. पुन्हा मी हेच म्हणतो की हा पर्स्पेक्टिव्हचा भाग आहे. मला काय वाटतं त्यापेक्षा त्यांना जर त्यात समाधान असेल तर ते समाधान त्यांना असू शकतं ना. त्यांचं समाधान चुकीचं आहे हे मी का म्हटलं पाहिजे? जर म्हणजे इन डेमोक्रेसी वी हॅव राईट टू डिफर. जो आजकाल जो विषयच पुसला जातो की तुमची मतभिन्नता असू शकते यालाच परवानगी नाही, अशा पद्धतीनं काही लोक वागतात. तर तसं नाही आहे. त्यांना तसं वाटू शकतं, ते त्यांच्या ठिकाणी योग्य असू शकतात. जसं मी म्हणालो की तुम्ही कोणत्या पर्स्पेक्टिव्हने बघता तसं त्यांना त्या पर्स्पेक्टिव्हने ती गोष्ट योग्य वाटत असेल. पण जसं आपण बघतोय की अमोलजी, एक फितुरीचा इतिहास, फितुरीची एक किनार आपल्या इतिहासाला अगदी आधीपासून आहे. तीच किनार आजही तशीच कायम आहे. आता 2.5 वर्षापूर्वीचं म्हणा, राजकारण म्हणा, 2-2.5 वर्षापूर्वीचं, आणि आता जसं काल जयंत पाटील जे आहेत ते बावनकुळे यांना जाऊन भेटलेले आहेत. त्याच्यामुळे एकूण जर बघितलं तर कुठे ना कुठेतरी फितुरीची ही जी जयंत पाटील साहेब बावनकुळेंना भेटले म्हणजे फितुरी होत नाही. तो राजकीय संवाद पण असू शकतो ना. जशी फितुरीचं तुम्ही गोष्ट म्हणता तशी राजकीय संवादाची सुद्धा एक फार महत्त्वाची परंपरा आणि ती असणं गरजेचं आहे. दुसरी फार महत्त्वाची गोष्ट जी समोर येणं गरजेचं असतं ते म्हणजे तुम्ही कोणत्या पर्स्पेक्टिव्हने, मी सुरुवातीलाच म्हणालो, तुम्ही कोणत्या पर्स्पेक्टिव्हने इकडे बघता. इकडून जाणाऱ्यांकडे म्हणून मी बघणार आहे की इकडे येणाऱ्यांकडे म्हणून मी बघणार आहे. तर दोघांचे अँगल वेगळे असतात. त्यामुळे तुम्ही लगेच त्याला हे म्हणू शकत. आता फॉर एक्झाम्पल पुन्हा तेच उदाहरण आहे. काही वर्षांपूर्वी खिशात राजीनामा ठेवून आम्हाला काम करणं असह्य आहे असं म्हणणारे शिंदे साहेब त्याच पक्षाबरोबर मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले पण बघितले, उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले पण बघितले. त्यामुळे याच्याकडे ठराविक एका अँगलने बघण्यापेक्षा ही स्थळ, काळ, राजकीय परिस्थिती, मानवी स्वभाव या सगळ्या गोष्टींमुळे असणाऱ्या गोष्टी आहेत. आणि शेवट तुम्ही जो एक पुन्हा मुद्दा विचारलात फितुरी, तर त्याच्यामध्ये कायम असं म्हटलं जातं स्वार्थ कुणाला चुकला नाही असं जे म्हटलं जातं. तर कदाचित ही बीजं त्या जो स्वार्थ साधण्याचा जो एक जी गोष्ट असते म्हणजे अगदी जयचंदपासून जर आपण बघत गेलं तर जो स्वार्थ साधण्याचा जो एक प्रयत्न असतो त्यामध्ये कदाचित ती बीजं पडलेली असतात. फक्त तुम्ही जी कृती करता त्यावेळी ती केलेली कृती उदात्त एखाद्या ध्येयाच्या विरोधात आहे की त्याच्या बाजूनी आहे हे बघणं फार महत्त्वाचं असतं. तुम्हाला वाटतं म्हणजे आता सध्या ज्या राजकीय पक्षाशी तुम्ही संलग्न आहात, तुम्ही खासदार आहात, आणि त्याच राजकीय पक्षाचे अनेक निष्ठावंत, अनेक महत्त्वाचे नेते देखील जे अत्यंत जवळचे आहेत नेत्याच्या, म्हणजे शरद पवार साहेबांच्या, तर त्यांच्यासोबत अगदी साध्य आपला हेतू होईपर्यंत राहतील की पुन्हा आपल्या परीने वेगळे होत? भविष्यवेत्ता नाही त्यामुळे याविषयी सांगण्यासाठी. त्यामुळे मला असं वाटतं की मोठ्या नेत्यांविषयी माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्यांनी बोलणं उचित ठरणार नाही आणि येणारा काळ या सगळ्याची उत्तरं देईल. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरापासून गणेशसह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.